नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. जे विद्यार्थी आरोग्य विभाग भरती 2025ची वाट पाहत होते त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 13 फेब्रुवारी 2025ला आरोग्य विभाग भरती 2025 संदर्भात एक GR आला आहे. या GR संदर्भात आपण सर्व माहिती पाहूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वपूर्ण अपडेट्स मिस होणार नाहीत. या GR मधील संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया, त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत, म्हणजेच ज्या नवीन संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत त्यांच्याकरिता ही भरती असणार आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण पदे आहेत, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, इथे त्यांनी काय म्हटले आहे. उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक 1 ते 2 येथील शासन निर्णयान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये आरोग्य संस्थांचे 75% बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी, असे शासनाचे धोरण आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की अनुक्रमांक 3 व 5 येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. ज्या आरोग्य संस्थांचे 75% बांधकाम पूर्ण झालेले आहे अशा रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजेच ज्या आरोग्य संस्थांचे 75% बांधकाम पूर्ण झाले आहेत अशा ठिकाणी ही पदभरती केली जाणार आहे. आता आपण पुढे एकूण जागा किती असतील तसेच पात्रता काय असेल ते पाहूया. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, राज्यातील 75% बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 86 आरोग्य संस्थांकरिता 837 नियमित पदे असतील. ही 837 नियमित पदे म्हणजे ही परमनंट पदे असतील व 1233 एवढी पदे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 1233 ही पदे कंत्राटी बेसिसवर असतील. नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्था व त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता तसेच सहाय्यक परिचारिका प्रसविका ही 2 पदे दिलेली आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता या पदाकरिता 47 जागा दिलेल्या आहेत. तसेच सहाय्यक परिचारिका प्रसविका या पदाकरिता 47 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे अशा टोटल 94 जागा आहेत. तसेच आपण स्क्रीनवर बघू शकता, अंशकालीन स्त्री परिचर या पदाकरिता टोटल 47 जागा दिलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता, जिल्ह्यानुसार त्यांनी जागांचा अहवाल दिला आहे. इथे त्यांनी सर्व 47 उपकेंद्राची नावे तसेच तालुका आणि त्याचे ठिकाण दिलेले आहेत. आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी हेही सांगितले आहे, म्हणजे की हे क्षेत्र पेसा क्षेत्र आहे की नाही ते त्यांनी सांगितले आहे.
या GRमध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा असतील, तसेच कोणत्या कोणत्या पोस्ट असतील, जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता. औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, स्त्री परिचर, कक्षसेवक, सफाईगार, वाहन चालक इत्यादी पदे त्यांनी दिलेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वेतन किती असेल हेही त्यांनी दिलेले आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. या जाहिरातीकरिता संपूर्णपणे मान्यता मिळाली आहे. ही जाहिरात जवळपास मार्च एंडिंगनंतर येणार आहे, त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. ही जाहिरात जवळपास 2000+ जागांची आहे. आता या जाहिरातीला मान्यता मिळाली आहे. लवकरच आकृतिबंध तयार करून घेतला जाईल व मार्च एंडिंगला ही जाहिरात आलेली आपल्याला बघायला मिळेल. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.